ज्यावेळी आपण म्हणतो ना, एखादा नास्तिक माणूस आहे. जो नास्तिक आहे ना, तो सर्वात जास्त आस्था ठेवणारा माणूस आहे. ओके. तो नकार कुठल्या गोष्टीला देतोय, की ज्या गोष्टी दिसत नाहीये. हां. त्याला ज्या दिवशी ते दिसेल, त्याच्या एवढा स्ट्राँग ज्याचा अस्तित्वाला मानतो. एकदा तो अस्तित्वाला मानला, तर तो मग हो. मागाटणार नाही. आज मला सांगा, जेवढे 90% आजार आहेत, हं. तर सायकॉलॉजिकल आहेत. करेक्ट. विचार अलाइन्ड झाले, तर तुमचे आजार पण ड्रॉप झाले हो. बऱ्याच लोकांना सिद्धी जेव्हा विचारतो ना, त्यांना असं वाटतं सिद्धी म्हणजे अशी गोष्ट आहे, की बाबा डोळे बंद केलं, असं मागितलं आणि ते भेटलं. हां. जादूगार नाहीये सिद्धी म्हणजे. सिद्धी म्हणजे एका प्रोसेसमधनं, एखाद्या प्रयत्नामधनं तुम्हाला ज्या गोष्टींचा अनुभव आलेला आहे, हां. त्याची एक साठवणूक आणि त्याचा एक आउटकम म्हणजे सिद्धी. मला असं वाटतं, की हे खूप आहे ना, कनेक्टेड आहे एकमेकांना. कर्म आणि धर्म. जर तुम्ही कर्म तशा पद्धतीने करा, की प्रत्येक हा जो कर्म करतोय हा देवाला समर्पित आहे. हां. तर 100% त्याचे रिझल्ट तुम्हाला चांगले भेटतील. जो माणूस जास्त आध्यात्मिक आहे ना, तो जास्त पैसा कमवतो. हां. हे जेव्हा मी म्हणतो तर लोकं म्हणतात, "कसं काय?" कारण लोकांना कशी सवय झाली माहिती का? एखादा आध्यात्मिक माणूस आहे ना, गरीब बघण्याची सवय. हां. तो गरीब का बरं गरीब पाहिजे? कारण तो जेवढा लक्ष्मीचा रिस्पेक्ट करतो ना, तेवढा कोणीच नाही करत. रामकृष्ण हरी मंडळी. मी गणेश कुंभार आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. उत्सव भक्तीचा या आपल्या लाडक्या कार्यक्रमात. आणि आज आपल्याला वक्ते म्हणून लाभलेले आहेत शिव सर, जे स्वतः वास्तुतज्ञ आहेत आणि ज्योतिषतज्ञ आहेत. तर तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. खूप खूप धन्यवाद सर, मला इन्व्हाइट केलात आणि चर्चा जी रंगणार आहे ती खूपच छान रंगणार आहे. हां. आजचा जो आपला विषय आहे तो आहे धर्म आणि कर्म. ओके. बऱ्याच वेळा काही गोष्टी खूप लोक धर्मांवरती बोलतात, काही लोक कर्मावरती बोलतात. प्रश्न हा पडतो की धर्मश्रेष्ठ का कर्मश्रेष्ठ? हां. तर आज आपण ह्याच्यावरती डिटेलमध्ये चर्चा करूया. वाह! वाह! सरांनी विषय खूप सुंदर निवडलाय. धर्म आणि कर्म म्हणजे आजचा आपला भक्ती मार्गाचा विषय आहे धर्म आणि कर्म. तर जास्त वेळ न घालवता आपण सुरुवात करूया. तर पहिल्यांदा मला एक सांगा, धर्म म्हणजे काय आणि कर्म म्हणजे काय? ओके. बऱ्याच वेळा कर्म हा धर्म मानला जातो आणि धर्म हा कर्म मानला जातो. ओके. कॉम्प्लिकेशनमध्ये हां, वाटतं थोडंसं. हां. हा थोडासा गुंतागुंतीचा विषय आहे. खूप सोप्या भाषेत न समजणारा विषय आहे. तरी पण मी माझ्या परीने जेवढा सोप्या भाषेत हा विषय मांडता येईल, तर हां. तेवढा मी मांडेल. बऱ्याच वेळा लोकं म्हणतात, की बघा हा माझा तर धर्म आहे. हं. धर्म आहे म्हणजे तो काय करतो? तो ॲक्चुअली कर्म करत असतो. हां. की जसा एखादा व्यक्ती व्यापारी आहे. हं. तर तो व्यापारी काय म्हणतो, "मी माझा रोजचा धर्म करतोय." हं. त्याचा धर्म काय? व्यापार. व्यापार हा हां. त्याचा धर्म आहे. धर्म ना की जातीभेद. हां. बऱ्याच वेळा लोकांना काय वाटतं, जातीभेद म्हणजे धर्म आहे. हो. धर्म म्हणजे तो नाही आहे. धर्म म्हणजे तुम्ही एखाद्या गोष्टीला उद्देशून केलेलं कार्य. जर तुम्हाला असं वाटत असेल, की बाबा दररोज सकाळी 7:00 वाजता माझं ऑफिस ओपन व्हायला पाहिजे. हं. बरेच डॉक्टर आहेत. तर डॉक्टर हं. काय म्हणतात, प्रत्येक वेळी तो त्याचा 100% देतो हां. आणि म्हणतो, की माझा हा पेशंट बरा व्हायला पाहिजे. हां. माझा हा जो क्लायंट आहे, तो ठीक व्हायला पाहिजे. हं. तर त्याच्यामध्ये तो 100% एफर्ट्स देतो. त्यावेळी तो काय म्हणतो, "मी माझं काम करतो. माझं धर्म मी करतो. हां. बाकी वरच्या वरती सोडतो." बरोबर. म्हणजे अगोदर तुम्ही जे कार्य करताय, म्हणजे धर्मामध्येच कर्म अडकलेलं आहे आणि हां. कर्मामध्येच धर्म आहे. हां. बऱ्याच वेळा गफलत ह्या गोष्टीमध्ये बरोबर. होते. तर कुठल्याही गोष्टीचा चांगल्या इंटेन्शननी, चांगल्या भावाने एखादं केलेलं काम म्हणजेच तुमचं धर्म आहे. हां. ठीक आहे. ओके. मग तो कोणतंही कार्य असू दे. त्या कार्यालाच आपण धर्म असं म्हणणार हां. आणि जो कर्म आहे त्याच्यावरनं तुमचा कर्म कळतो. ओके. कुठलाही इंटेन्शन, चांगल्या प्युअर इंटेन्शनने एखादे केलेलं काम, तर हां. त्याचं कन्व्हर्जन होतं तुमच्या कर्मामध्ये. ओके. मग आता ज्योतिष ह्या विषयामध्ये आम्ही जसं म्हणतो संचित कर्म आहे, प्रारब्ध आहे, ह्या हां. सगळ्या गोष्टी हा एक वेगळाच विषय झाला. हां. पण आजच्या दृष्टीने जर बघितलं, की जेव्हा आपण एखादं काम करतो, एखादं इंटेन्शन, प्युअर इंटेन्शन समजा आज तुमच्याकडे कोणीतरी पाणी मागायला आलं. हां. ठीक आहे. तुमच्या घरामध्ये पाणी आहे. समजा एकच ग्लास पाणी राहिलेला आहे शेवटचा हं. आणि तो मागतोय. तर तो तुम्ही देणार का नाही देणार? हां. ह्याच्यावरनं ठरतं, की तुम्ही कर्म कोणते करताय. पण आज जर तुम्हाला वाटत असेल नाही, हे जे प्राण महत्त्वाचे आहेत. हं. जर
हा ईश्वरच्या रूपामध्ये जर हा व्यक्ती माझ्या घरी आलेला आहे आणि ही परीक्षा बघत असेल, ह्या उद्देशाने जर तुम्ही ते दिलात, तर 100% तुम्ही तुमच्या धर्मामध्ये यशस्वी आहात, तुमच्या कर्मामध्ये यशस्वी आहात. ओके, ओके. ना की असं की पुढचा विचार करतोय मी, अरे आता तर शेवटचाच ग्लास राहिलाय, हां. तर मी काय करू? बरोबर. इथं ज्यावेळी तुमच्या माइंडमध्ये फ्लक्च्युएशन येणार किंवा कन्फ्युजन येणार, हं. तर दोन्ही गोष्टी हारणार. तुमचा धर्मही हारणार, तुमचं कर्मही हारणार. ओके. खूप सरळ व्याख्या आहे, खूप सोप्या भाषेमध्ये आहे. कुठल्याही गोष्टीला जेव्हा पण आपण म्हणतो ना, की अरे मी सकाळी पूजा करतो, दुपारी पूजा करतो, संध्याकाळी पूजा करतो, म्हणजे धार्मिक कार्य करतो. हां. पण तो पूजा करताना जर तुमचा भाव तिथं नसेल, हं. तर ती पूजा व्यर्थ आहे. बरोबर. आणि हे मी नाही सांगत, हे बरेच संत सांगतात. हां. बरेच संत काय म्हणतात, की बाबा तुमचा जो धर्म आहे तो व्यवस्थित करा. हं. म्हणजे जसं आपण म्हणतो ना, पित्याचा धर्म करा, माताचा धर्म करा. म्हणजे पित्याचा धर्म काय? पित्याचा धर्म काय? की आपला परिवार सांभाळणं, हां. पैसा आणणं, हा त्याचा धर्म आहे. बरोबर. कुठल्या स्वरूपात करतो? कर्माच्या स्वरूपात करतोय. हां. इंटेन्शन काय? माझी जी फॅमिली आहे ती ग्रो व्हायला पाहिजे. माझ्या मुलांचं संगोपन चांगलं व्हायला पाहिजे. हं. ह्या गोष्टीमध्ये जेवढं पण कर्म करतो ते धर्मामध्ये येणार. ओके. आपण अध्यात्मामध्ये साधना, साधना हे खूप ऐकतो. तर साधना म्हणजे नक्की काय? ओके. जसं साधना हा विषय येतो ना, तर साधना फक्त असा नाही की भक्ती मार्गामध्ये आहे किंवा फक्त एक पर्टिक्युलर गोष्टीमध्ये आहे हं. किंवा कर्मामध्ये किंवा धर्मामध्ये. साधना एक प्रोसेस आहे. ओके. म्हणजे जसं की आज मला सांगा, कुठल्याही गोष्टीला साधना, साधना म्हणजे जे तुम्हाला साध्य करायचं आहे, हां. त्याच्यासाठी केलेला प्रयत्न. प्रयत्न. त्याला म्हणतो आपण साधना. ओके. साधनामध्ये साध्य काय करायचंय हे हां. महत्वाचं आहे. हां, हां. म्हणजे तुमचं ध्येय महत्वाचं आहे. मग तो असू शकतो ईश्वराची भेट घेणे, हं. ते असू शकतो स्वतःला जाणून घेणे किंवा ती असू शकते मला गाण्यामध्ये खूप जास्त रिहर्सल करून एक पर्टिक्युलर उच्चोत्तम हां. स्थिती गाठायची आहे. ओके. ओके. कुठल्याही गोष्टीचं एक अचीव्हमेंट जे आहे तुमचं, जे हं. तुम्हाला पाहिजे आहे, हं. तिथपर्यंत पोहोचण्यासाठी जी पण प्रोसेस आहे त्याला आपण म्हणतो साधना. ओके. राइट. म्हणजे ओके. आता एक जण म्हणतं, की "अरे ही जी व्यक्ती आहे खूप सुंदर गाणं म्हणते." हं. ते काय म्हणते, की "माझी साधना आहे." हां. म्हणजे ती साधना म्हणजे एक्झॅक्टली काय? त्याची प्रॅक्टिस आहे. ती अच्छा. प्रॅक्टिस आहे, प्रोसेस आहे, पडणं आहे, धडपडणं आहे, हं. परत उठणं आहे, परत करणं आहे. ही जी पूर्ण प्रोसेस आहे ना, ह्याला म्हणतो आपण साधना. ओके. साध्य काय करायचंय? चांगला श्रेष्ठ गायक व्हायचा आहे हां. किंवा भक्ती मार्गावरती जायचं आहे किंवा मला देवतांजवळ जायचं आहे, की बरोबर. देव काय आहे हे जाणून घ्यायचं आहे. हं. हे जे पण प्रोसेस आहे त्याला आपण म्हणतो साधना. ओके. आणि साधना ही कठोरही असू शकते, सोपीही असू शकते. जो तुम्ही मार्ग निवडता त्याच्यावरती डिपेंड करतं. बरोबर. बऱ्याच वेळा बघा लहानपणी आपण काय करतो, की चालण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे. हं. लहानपणी एखाद्याचा जन्म झाला, अगोदर काय करतो तो रेंगाळतो थोडासा, हं. है ना? आणि त्याच्यानंतर तो थोडासा एक हात पकडून उभा राहण्याचा प्रयत्न करतो, हं. पडतो, परत उभारतो, परत पडतो. हं. मग तो हळू चालायचा प्रयत्न करतो. हां. चालताना परत पडतो, परत चालतो, परत पडतो. हं. त्याच्यानंतर हळू मग तो आजूबाजूचा एन्व्हायर्नमेंट बघतो. हां. एन्व्हायर्नमेंट बघितल्यावर त्याला कळतं, की अरे माझ्या बाजूचे लोकं आहेत ना सायकल घेऊन चालतात. हे तर हं. त्याच्यापेक्षा स्पीड आहे. हां, हां, हां. मग तो काय करतो, अगोदर सायकल बघतो आजूबाजूला, हा कसे करतायत. मग हाफ पायडल, फक्त अगोदर हँडल पकडून जातो. मग हाफ हां. पायडल मारतो. मग त्या नळीमधनं असं पाय टाकतो. हां. मग वरती चढून बसतो. ठीक आहे. त्याच्यामध्ये किती वेळा तरी तो पडतो. हं. कठोर असू शकतं ही गोष्ट. बरोबर. त्याच्यानंतर एकदा त्याला कळालं, की आत्ता मला परफेक्ट सायकल येते. हं. मग तो कसाही बिनधास्त सायकल चालवतो. पण ज्यावेळेस फर्स्ट टाईम तो स्टीअरिंग पकडतो, तर त्यावेळी हाताला पूर्ण घाम आलेला असतो. हो. तिथं भीती असते. सेम अशीच गफलत आपल्या सगळ्या मार्गावरती म्हणजे भक्ती मार्गावरही होऊ शकतो किंवा ज्या लोकांना देवतांच्या विषयी, देवतांच्या जवळ हं. जायचं आहे, असं त्यांना वाटतं, की मला देवता काय आहे जाणून घ्यायचं आहे. त्या सर्वोच्च एनर्जी काय आहे ती जाणून घ्यायची आहे. हां. तर अगोदर माणूस घाबरतो. हां. त्याच्यामध्ये खूप वेळा पडतो. खूप वेळा धडपडतो आणि मग त्याला वाटतं, "अरे हे तर खूप कठीण आहे." पहिल्यांदाच आपल्याला सायकलवरती पहिल्यांदा एकदा पडल्यावरती आपण जर सायकल सोडली असती, हं. तर नक्कीच सायकल शिकलोच शिकलो नसतो आपण. नसतो.
मग आपण शिकलो, मग आता गाडी चालवतो, मग आपण फोर व्हीलर चालवतो. पण ती जी प्रोसेस आहे, स्टार्टिंगची जी प्रोसेस होती ती हां, कठीण होती. हां. तसं पाहायला गेलं एवढ्या वेळा पडतो, एवढ्या वेळा धडपडतो, पण स्टिल आपण ती प्रोसेस कंटिन्यू कंटिन्यू करतो. करतो. कंटिन्यूटी एखाद्या गोष्टीमध्ये कंटिन्यूटी, सातत्य हं. त्याच्यामध्ये जर असेल, तर ते साधनामध्ये रूपांतर होतं. हां. आणि त्या प्रॅक्टिस नंतर जे तुम्हाला अचीव्ह होणार आहे, त्याला म्हणतो सिद्धी, ओके. परफेक्शन. हं. बऱ्याच लोकांना सिद्धी जेव्हा विचारतो ना, त्यांना असं वाटतं सिद्धी म्हणजे अशी गोष्ट आहे, की बाबा डोळे बंद केलं, असं मागितलं आणि ते भेटलं. हां. जादूगार नाहीये सिद्धी म्हणजे. सिद्धी म्हणजे एका प्रोसेसमधनं, एखाद्या प्रयत्नामधनं तुम्हाला ज्या गोष्टींचा अनुभव आलेला आहे, हां. त्याची एक साठवणूक आणि त्याचा एक आउटकम म्हणजे सिद्धी आहे. ओके. आणि हे नेहमी पॉलिश होत राहते. जेवढी साधना वाढते, तेवढी ही गोष्ट पॉलिश होणार. मग ती भक्ती मार्गात असू दे, ती गायनामध्ये असू दे, ती चित्रकलेमध्ये असू दे, कुठल्याही स्वरूपात असू दे. ओके. त्या कर्मामध्येच धर्म आहे. अगेन मी तिथंच हां, येतो. हां, हां. समजा एखादा व्यक्ती आहे, खूप चांगला चित्रकार आहे. हं. तो चित्र काढतो, 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 काढतो आणि एकसारखे चित्र जो जास्त काढतो ना, तो त्याच्यामध्ये परफेक्ट होतो. हां. काही कलावंत बघा कसे असतात, चित्रकार असतात. फक्त घोड्याची पेंटिंग काढतील. हो, हो, हो. फक्त काही जण विठ्ठलाची पेंटिंग काढतील. हं, फक्त गणेशाची पेंटिंग हं. काढतील. ते पूर्ण त्यांचं आयुष्याचं समर्पण आहे ना, फक्त त्या एकाच देवतांच्या पेंटिंगमध्ये हं. किंवा निसर्गाच्या पेंटिंगमध्ये घालू शकतात. बरोबर. आणि अजून एक गोष्ट म्हणजे ही जेव्हा पण आपण करत असतो ना, तर त्याला तहान नसते, त्याला भूक नसते. हो. ती जी तळमळ आहे ना, ते बेस्ट द्यायची. माझ्या हातामधून ते बेस्टच यायला पाहिजे. ही जी तळमळ आहे ना, हां. तर तीही साधना आहे. आणि ओके. त्याच्यामध्ये तुमचं मन होतं एकाग्र. आणि तिथं मग तुमचं तहान, भूक सगळं हरपलं जातं. तिथं काही नाही लागत तुम्हाला. ओके. बरेच मी चित्रकार बघितलेले आहेत. सकाळी ते एकदा जर ब्रश हातामध्ये घेतले ना, तर त्यांना भान राहत नाही, की अरे संध्याकाळचे 8-9 वाजले. हं. असं होतं. आणि हे जे आहे ना, ती ओढ आहे. बरोबर. हीच सेम ओढ देवतांच्या बद्दलही असू शकते. हो. तुमच्या कामांच्या बद्दल असू शकते. आज आपण बघतो ना, मीराची ओढ होती. हो. राइट? किंवा खूप सारे एक्झाम्पल आहेत असे, की ज्याच्यामध्ये बघितलं की तळमळ, जी हां. तळमळ आहे, ती भेटायची जी तळमळ आहे, मग ती देवतांना असू दे, तुमच्या कलेच्या स्वरूपात असू दे, कुठल्याही स्वरूपात असू दे. ती आतून यायला पाहिजे. हां. आणि ज्यावेळी येते, तर त्यावेळी ती साधना होती. त्या साधनानंतर जी भेटणारी गोष्ट आहे, ती सिद्धीही तुम्हाला भेटेल. आणि ओके. त्या सिद्धीनंतर जो आनंद भेटतो, तो परमानंद आहे. हां. ही ॲक्चुअली पूर्ण प्रोसेस आहे. तुम्ही ओके. फक्त ज्यावेळी मला हां, म्हणलात, हां, की हां. साधना म्हणजे काय? तर हां. साधना ही एक प्रोसेस आहे असं सांगायला हरकत नाही. वाह! म्हणजे खूप सुंदर विश्लेषण तुम्ही साधना एक्झॅक्टली काय आहे त्याबद्दल केलं. आपण परत एकदा कर्म आणि धर्म यावरती येऊ. माणसाने रेग्युलर आयुष्यात जगताना कर्म जास्त करावे की धर्म जास्त करावा? ओके. दोन्ही अगेन एकाच नाण्याची 2 बाजू आहेत. धर्म आहे, कर्म आहे किंवा हां. कर्म करताना धर्म बघावा लागतो. हां. धर्म बघताना कर्म चांगले करावे लागतात. हां. ओके. आत्ताच्या धावपळीच्या जीवनामध्ये काय झालंय, की लोकांना असं वाटतं, की अरे मी पूजाच करू शकत नाही हां. किंवा माझं नित्य पठण होत नाही. राइट? बरोबर. मला असं म्हणायचंय, की कोणतीही एक इष्टदेवता हं. इनफ आहे तुमच्या लाईफटाईमसाठी. ओके. एक इष्टदेवता. हं. एक देवतावरती एवढी दृढ भक्ती पाहिजे तुमची. हं. लेझर फोकस पाहिजे, हां. की मी कुठल्याही मंदिरात गेलो, तर माझी इष्टदेवताच तिथं दिसायला पाहिजे. हां. समजा माझी इष्टदेवता महादेव असतील. हं. जर मी विठ्ठलाच्या मंदिरात गेलो, तरी तिथं मला महादेवच दिसायला पाहिजे. ओके. राधाकृष्णाच्या मंदिरात गेलो, तरी मला महादेवच दिसायला पाहिजे. ही ओके. ज्यावेळी प्रोसेस तुमच्या आतमध्ये ऑटोमॅटिकली डेव्हलप होती ना, हां. त्यावेळी तुम्ही खरं जिंकलात. ओके. आणि माणसाचं होतं का माहिती का? स्ट्रेस का तयार होतो किंवा अशा धावपळीच्या जीवनामध्ये? कारण तो एका ठिकाणी फोकस नाहीये. हो. त्याला काय करायचंय? कोणी सांगितलं, आज मंगळवार आहे, मारुतीची उपासना. हं. आज बुधवार आहे, आज तुम्ही विठ्ठलाची उपासना. आज गुरुवार आहे, ह्याची उपासना करा. ह्याच्यामध्ये सगळ्या गोष्टींचा जंबल आहे. हां. नेमकं काय मी चुकतो तर का?
भक्ती मार्गामध्ये किंवा साधनेमध्ये भिवून चालणार नाहीये. हो. जर तुम्ही भिवून जर एखादं काम करत असेल, तर तिथं फेल्युअर आहे. ओके. तुम्ही पहिल्याच ब्रशच्या स्ट्रोकमध्ये जर तुम्हाला असं वाटत असेल, "अरे हे चुकणार आहे," तर ते 100% चुकणारच आहे. चुकणारच आहे. पण आजचं व्हर्जन जे आहे कालपेक्षा बेटर आहे. हां. ह्या उद्देशाने जेव्हा करणार, जेव्हा मी भक्तीमध्ये करणार, म्हणजे माझ्या इष्ट देवताच्या प्रती माझा जो प्रेम आहे तो वाढत जाणार. तो कालच्यापेक्षा आज अजून वाढत जायला पाहिजे. हो. काय होतं भौतिक जीवनामध्ये एखादी गोष्ट आहे, त्याला लिमिटेशन्स आहेत. हं. म्हणजे जी पण भेटली ती कमी वाटते. बरोबर. ठीक आहे. किंवा आज समजा तुम्हाला मी एखादा लाडू दिलो खायला. हं. तुम्ही म्हणले, की मला आहे ना लाडू खूप आवडतात. मी आज 1 लाडू दिलो. तुम्ही आनंदाने खाचाल. हं. 2 दिलो, आनंदाने खाचाल. 3 दिलो, काय होईल? हळू-हळू त्याचा ते रस कमी कमी होईल. होईल. 4था दिलो, 5वा दिलो, 6वा दिलो म्हणजे बास आता खूप झालं. हं. तिथं आनंद वाढत गेलाय का? नाही. नाही. कमी होत गेलाय. भौतिक गोष्टींमध्ये या गोष्टी आहेत. बरोबर. पण जेव्हा तुमचं एखाद्या बाबतीत प्रेम वाढत असेल, हं. भक्तीमध्ये वाढत असेल, एखाद्या देवताबद्दल किंवा आपल्या कलेबद्दल जेव्हा प्रेम वाढतो ना, तर तो खूप जास्त आतुर असतो नेक्स्ट व्हर्जनसाठी, करेक्ट. हां. की मला अजून काय, अजून काय, ह्याच्यात अजून काय, हां. आणखीन काय बेस्ट होतो मी. कारण तो समर्पित असतो त्या गोष्टीला. कंप्लीटली समर्पित. बरोबर. आता कितीतरी संत आहेत. जसं संत गाडगे बाबा बघितले आपण. हं. तर त्यांनी काय स्वच्छतेसाठी काय केलं? पूर्ण समर्पण. बरोबर. ज्योतिराव फुले झाले. शिक्षणासाठी समर्पण. हां. समाज सुधारण्यासाठी समर्पण. बरोबर. मग हे काय? हे कर्म आहे. त्या कर्मालाच त्यांनी धर्म केलंय. हां. हा माझा धर्म आहे. लोकांपर्यंत शिक्षण पोहोचायला पाहिजे. करेक्ट. स्वच्छता व्हायला पाहिजे. हं. आणि मला वाटतं सगळे संत ह्याच पाथवेमध्ये किंवा ह्याच म्हणजे असाच ध्येय, एखादा ध्येय आयुष्यासाठी गाठून त्याच्यावरती काम त्यांनी शेवटपर्यंत केलेलं आहे. ओके. आणि त्याच्यामधनं नवीन-नवीन गोष्टींची रचना होत गेली, निर्माण झाले, हं. चांगला समाज घडला. बरोबर. हां. आणि आपण कुठं थांबलोय? माझा देव श्रेष्ठ का त्याचा देव श्रेष्ठ? हां. श्रेष्ठ ते नाही, श्रेष्ठ तुमची भावना आहे. हं. ती किती तुमची भावना त्या गोष्टींबद्दल म्हणजे लोकांच्या थॉटला किती रिस्पेक्ट करू शकता, बरोबर आहे. ह्याच्यावरनं ठरतं, की तुम्ही आध्यात्मिक किती श्रेष्ठ कुठल्या पायरीवर आहात हां. किंवा तुमची आध्यात्मिक पायरी चालू झाली आहे का नाही? बरोबर. बऱ्याच वेळा लोकांना बघतो, की अरे जी भावना आहे ना अशी असते, की आपण म्हणतो ना जलस वृत्ती आहे. हो, हो, हो. मग ही आली कुठून? जेव्हा लोकांच्या आनंदामध्ये तुम्हाला दुःख होतंय, हां. ही जलस भावना आहे. मग इथं अध्यात्म तुमचं नाहीये. तुम्ही आध्यात्मिक आतून खोकले आहात, बरोबर. रिकामे आहात किंवा तुमच्या गाडग्याला छोटे-छोटे छिद्र आहेत, हं. जे भरूच शकत नाही कधी. अगोदर ते सगळं लेपिंग करणं गरजेचं आहे. स्वतःच्या विचारांवरती काम करणं गरजेचं आहे. सत्संग करणं गरजेचं आहे. हां. सत्संग, अगेन सत्संग हा एक असा विषय आहे. लोकांना असं वाटतं सत्संग म्हणजे एका ठिकाणी गेलो आणि मग त्यांनी टाळ्या वाजवल्या की आपण टाळ्या वाजवायच्या. तर हं. त्याला सत्संग नाही म्हणत. सत्संग म्हणजे चांगल्या लोकांची संगत, हं. जे तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचवणार आहे. ओके. ठीक आहे. अगेन का? कारण साधनामध्ये काय बघितलं? एक ध्येय आहे. बरोबर. काय साध्य करायचं आहे. हं. तिथपर्यंत पोहोचण्यासाठी साधनं आहे. हां. तसंच तिथपर्यंत पोहोचण्यासाठी ज्या गोष्टींची संगत तुम्हाला पाहिजे, अशा संगतीमध्ये जर तुम्ही असेल, हां. तर त्याला म्हणतो आपण सत्संग. ओके. चांगल्या विचारांची देवाण-घेवाण होणं, हां. काय आपल्यामध्ये कमी आहे हे जाणून घेणं आणि काय करण्याची गरज आहे हे जाणून घेणं म्हणजे सत्संग आहे. ओके. सत्संग म्हणजे ते नाही समोरचा एक जण आहे, फक्त सांगतो आणि फक्त आपण ऐकून येतोय. ऐकायचं. हां. नाही. कधीच होऊ शकत नाही. सत्संग 2 चांगल्या मित्रांमध्ये होऊ शकतो. सत्संग 2 चांगल्या समविचारी लोकांमध्ये होऊ शकतो. ओके. विवादामधून पण सत्संग होऊ शकतो. बरं. पण ॲक्सेप्टन्स पाहिजे. ओके. नाहीतर आपलं कसं होतं, हा कोण मला उपदेश करणारा? हो. मग इथं फेल आहे. हं. जेवढेही चांगले लोकं आहेत, जेवढेही चांगले संत लोक आहेत ना, त्यांच्यात बघा
एक तर ते ना खूप चांगले लिसनर असतात. हां. तुम्ही जे सांगतात ना, तर ते नक्कीच म्हणतात. नक्कीच मी ह्याच्यावरती विचार करेल. हं, अशा पद्धतीची ज्यांची प्रतिक्रिया असते. हं. ते तुम्हाला लगेच रिप्लाय पण नाही करणार. बरोबर. कारण त्यांची प्रोसेस तशी बनत गेलेली आहे. हं, मग मला असं वाटतं, की थोडंसं धावपळीच्या जीवनामध्ये एका गोष्टीवर जर फोकस केलं, चांगल्या हं, इंटेन्शननी. हं, जर आज समजा मी जॉब करतोय, एक एक्झाम्पलला. जर मी जॉब करत असेल आणि एका ठिकाणी जातोय ऑफिसमध्ये, सकाळी 9 ते 6 माझा जॉबचा टायमिंग आहे हं. आणि समजा 4 तास मी टाईमपासच करतोय. हां. तर इनडायरेक्टली मी आध्यात्मिक वीक आहे. ओके. कारण मी ज्या गोष्टीसाठी पैसे घेतोय तिथं मी 100% देत नाहीये. देत नाही. हां. ज्या सर्व्हिससाठी जर समजा तुम्ही एखाद्या सर्व्हिससाठी पैसे घेतलेत आणि ती सर्व्हिस जर तुम्ही देत नसेल, तर 100% तुम्ही आध्यात्मिक वीक आहे. मग त्याच्यावरूनच कळतं, की तुमचं धर्म काय आहे? किती वीक आहे? हां. धर्म का बरं वीक आहे? कारण तू कर्म प्रॉपर कर्मच नाही नाही करत करत आहे. आहे. म्हणजे मला जेवढं सोपं कळतं ना, ते अशा पद्धतीने कळतं. आणि ह्याच्या बाबतीत मी खूप क्रिस्टल क्लिअर आहे, की हे असंच आहे. ओके. कारण खूप साऱ्या संतांबरोबर मी फिरलेलो आहे किंवा बऱ्याच ऋषीमुनींबरोबर जेव्हा माझी भेट झाली, काही संत लोकं होते, तर त्यांच्याबरोबर मी जेवण केलेलं आहे. त्यांच्या हाताची जी टेस्ट आहे ती मला माहिती आहे. ओके. त्यांचे विचार कसे आहेत ते मला माहिती आहेत. आणि ते म्हणतात हे सगळं जे लोकं करतात ना, ये सुबह-सुबह सुबह रात भगवान का नाम तो लेते हैं, हं. लेकिन ये विचार में अच्छे नहीं. ओके. हां. जर तुमचा भावच चांगला नाहीये, तुम्ही कितीही मंदिरं फिरा, काही कामाचं नाही. बरोबर. तुमचा भाव जर चांगला असेल ना, तुमच्या घरात पण मंदिर बनू शकतं. हं. आणि मग प्रत्येक माणसामध्ये पण तुम्हाला देव दिसायला चालू होतो. बरेच असे परंपरा आहेत आपल्याकडं. वारकरी संप्रदाय आहे. हो. एकमेकांच्या पाया पडतात. बरोबर आहे. का? कारण त्यांना त्यांच्यामध्ये देव देव दिसतो. दिसतो. त्यांच्या कर्मामध्ये देव दिसतो. हं. त्यांच्या धर्मामध्ये देव दिसतो. आणि आता आपण कसे वीक आहे? आपण दुसऱ्याने एखादी गाडी घेतली तरी आपल्याला टेन्शन आहे. हो, हो, हो. आपली कधी येणार? आपले कधी किंवा एवढे पैसे आले कुठून? हां. अरे, मग इथं गडबड आहे. बरोबर. म्हणजे अर्थात तोच, की कर्म जर तुम्ही चांगले करताय, तर तुमचा धर्म तुम्ही प्रॉपर निभावताय असंच आहे. येस. धर्म आणि कर्म दोन्ही एकाच नाण्याचे 2 बाजू आहेत. हां. आणि ज्या ठिकाणी तुमचं इंटेन्शन आहे ना, त्या ठिकाणी तुमचा देवही आहे. आपण म्हणतो ना, सृष्टीमध्ये कणाकणामध्ये हं. देव आहे. कणाकणामध्ये जर देव आहे, सगळ्या पार्टिकल्समध्ये देव आहे, तर तो कुठल्या स्वरूपामध्ये आहे? हां. मग तो फक्त मूर्तीमध्ये आहे का? तर नाही. हं. त्याच्यामध्ये जो भाव येतो तुमचा हां. त्याच्यामध्ये. ओके. बऱ्याच वेळा आपण बघतो ना, आपण एखादा पेढ्याचा बॉक्स घेऊन मंदिरात जातो. हं. तिथं समर्पण ठेवतो. एखादा दुसरा पेढा ठेवतो आपण हां. आणि तो बॉक्स रिटर्न घरी घेऊन येतो. बरोबर. किंवा वाटेमध्ये जर समजा, तो जेव्हा पेढा देतो तुम्ही काय म्हणता? की हा प्रसाद घ्या. प्रसाद. हां. का बरं म्हणत नाही की हे पेढा आहे? हं. ह्या मिठाईचा हा आहे. हं. असं नाही म्हणत आपण. का नाही म्हणत? कारण तिथं समर्पण आलेलं आहे तुमचा. तिथं बरोबर. भाव तयार झालेला आहे. हं. जेव्हा एखाद्या देण्याची भाव जेव्हा तयार होते ना तुमची, तर त्यावेळी 100% तुम्ही आध्यात्मिक प्रगती करणार. ओके. बऱ्याच वेळा बघा, चांगले संत किंवा जो चांगलं कार्य करतो ना, तो काय म्हणतो माहिती आहे का? मी तर फक्त प्रयत्न केलं, बाकी त्यांनी केलं. हो. मग त्यांनी म्हणजे कोण केलं? तुम्ही तुमचे जेवढे कर्म होते ना, तर तुम्ही काय केले? सरेंडर केले. हो. बाबा मी माझे सगळे प्रयत्न केलेत. बरोबर. बाकी रिझल्ट द्यायचा नाही द्यायचा तो तुझं काम आहे. बरोबर. बऱ्याच वेळा जे लोकं विष्णूंची भक्ती करतात, श्रीकृष्णांची भक्ती करतात, त्यांनी काय म्हणतात, की माझे आज दिवसभरात केलेले जेवढे कर्म आहेत, ते सगळं तुला समर्पित आहे. हो. कारण तुझ्या इच्छेशिवाय तर काही हलणारच नाही. ही जेव्हा समर्पणाची भावना येते ना, तर आध्यात्मिक उन्नती आपोआप व्हायला चालू होते. ओके. म्हणजे तुम्ही प्रत्येक वेळी एक चांगला कर्मबीज पेरताय बरोबर. आणि जर बीजच नको असेल, तर ते समर्पण करा. हं. तर जे भेटणार आहे ते चांगलंच भेटणार आहे. बरं. म्हणजे त्याच्यामध्ये मीपणाची भावना नाही येणार, स्वार्थीपणा येणार नाही. हं. बरोबर. बऱ्याच वेळा अ, आता माझ्या जसं मी वास्तूमध्ये आहे, ज्योतिषमध्ये आहे, तर लोकांना ती भावना येते, की "अरे मी केलंय. हो. मी केलं म्हणून ती गोष्ट झाली."
तर डेफिनेटली नाही होत. जेव्हा मीपणा येतो ना, तर त्यावेळी सगळं उद्ध्वस्त आहे. ओके. पण ज्यावेळी समर्पण आहे ना, तर सगळ्या गोष्टी त्याच्यापर्यंत आहेत. करा ना तुम्ही ज्यावेळी समर्पण करायला ना, लोकही तसे भेटायला चालू होतील तुम्हाला. हां, बरोबर. त्याच मार्गातले भेटतील. मे बी असं होऊ शकतं तुम्ही ज्या तुमची इष्टदेवता असेल, त्याच इष्टदेवताला मानणारी लोकं येतात तुमच्याकडं. हो, हा बरोबर. माझा पर्सनल अनुभव आहे. नाही आहे. आमचाही तो अनुभव आहेच. का बरं? मग जोडते कोण तुम्हाला? हं. कुठली अशी एनर्जी आहे जी तुम्हाला अशी कनेक्ट करते? करेक्ट. त्याच तसेच लोकं का बरं येतात? हां. कारण तुम्ही तिथं सरेंडर आहे. तुमचा सर्व्हर तिथं कनेक्टेड आहे. बरोबर. त्या एकाच ठिकाणाहून सगळे फाईल ॲक्सेस होत आहेत. करेक्ट, करेक्ट, मॉडर्न भाषेत सांगायचं झालं तर. करेक्ट. तुमच्या डोक्यामध्ये एखादा विचार येतोय, तो येतोय कुठून? हं. कुणाला सरेंडर आहात? तुम्ही जे कार्य करता ना, त्याच्यावरनं कळतं तुमचं ध्येय काय आहे. करेक्ट. मगाशी जसं मी सांगितलं, तुमच्या ध्येयाला अनुसरून जर तुमचं कार्य असेल, तर हं. नक्कीच तुम्ही साधना मार्गेत आहात. बरोबर. आणि त्या कार्यावरूनच कळतं की तुमचं ध्येय काय आहे. हां, एखाद्या व्यक्तीला खूप समजा करोडपती व्हायचंय. हां. करोडपती होताना कसं होतं? तो कंटिन्यू बघा, विचार कसा करतो? कुठून पैसा येईल? कसा पैसा येईल? काय स्ट्रॅटेजीज असेल? हं. का? कारण त्याच्यावरनं कळतं त्याला काय साध्य करायचं आहे. बरोबर. त्याला समजा एक अचीव्हमेंट आहे, पैशाची अचीव्हमेंट आहे. कोणाची भक्ती स्वरूपात असू शकते, कोणाची आणखीन काही स्वरूपामध्ये असू शकते. हां. बरेच लोकं आता जसं वेगवेगळे सायंटिस्ट आहेत. हं. त्यांनी पूर्ण आपलं आयुष्य झोकावून देतात एक पर्टिक्युलर गोष्टीचा रिसर्च करण्यामध्ये. बरोबर. मग त्या लोकांना आपण काय म्हणणार? हां. तेही साधना मार्गेतच आहेत. बरोबर. तेही एक साधना करतायत. काहीतरी साध्य साध्य करायचंय. करायचं. आज आपण बघतो लाईट आहे, रेडिओ आहे, टेलिफोन्स आहेत. कोणीतरी ते इन्व्हेन्शन आणलं असेल ना. हो. कोणीतरी ते रिडिस्कव्हर केलं असेल ना. बरोबर. पण त्याच्यासाठी त्याने आपलं आयुष्य समर्पण केलं त्या गोष्टीसाठी. हं. आज लोकांची ती तयारी आहे का? तर नाहीये. नाही. आज जर अचानक जर तुमच्या घरात देव आला आणि म्हणला, की "चल ठीक आहे आजपासून निघायचं आपल्याला." हं. तो म्हणणार, "नाही, नाही थांबा, थांबा." का थांबा? माझ्या मागं हे आहे, हां. नवरा आहे, बायको आहे, मुलं आहे. साध्य तर तेच करायचं होतं ना तुम्हाला, बरोबर आहे. जायचंय. तयारी नाहीये. माणूस आहे ना वीक आहे विचारांनी. हं. 100% वीक आहे. त्याला भक्ती तर पाहिजे. बरेच लोकं एखाद्या देवतांची भक्ती करतात. म्हणतो देव, "चल, आहे का तयारी?" विचारा स्वतःला प्रश्न. हं. ज्यावेळी खरी तयारी होईल ना, त्यावेळी भक्तीची तयारी झाली आहे करेक्ट. किंवा त्यावेळी तुम्ही आत्ता परिपक्व झालाय साधनेसाठी. बरोबर. आणि कच्च्या लोकांचं कामच नाहीये. हं. त्यांनी फक्त आपलं व्यवस्थित जे चाललंय डेली रुटीनमध्ये चांगल्या इंटेन्शननी कामं करावं, बास. त्याच्यामध्ये देव बघा. आपल्या कर्मामध्ये तुम्हाला देव दिसेल. कोणतंही काम करा, त्याच्यामध्ये देव दिसेल. कुठलाही व्यक्ती समोरचा येऊ दे ना. आज माझ्याकडे साक्षात देव आलाय आणि त्या स्वरूपामध्ये तुम्ही त्याला सर्व्हिस द्या, त्याला तशी ट्रीटमेंट द्या. करेक्ट. कसे काय भावना दुखतील कुणाची? कुणाचीच नाही दुखणार. बरोबर आहे. आज माझ्याकडे एखादा देव आलाय, अरे बाबा देवाच्या स्वरूपात ही व्यक्ती आली आहे. हां. भलेही मला 2 पैसे कमी भेटले, पण मी माझा 100% देणार. ही भावना आहे का तुमच्यात? हां. जर असेल तर 100% तुम्ही आध्यात्मिक आहात. करेक्ट. पण ती नाही आहे. लोकांची तयारी नाही आहे त्या गोष्टीला. लोकं व्यावहारिक होतात. मंदिरात गेले तरी व्यावहारिक होतात. मी 4 नारळ चढवते, माझं हे काम कर. हो. अरे तिथं व्यवहार आहे का? दुकान आहे का? नाही ना. हां. तुम्ही किती सरेंडर आहे ते सांगा ना. बरोबर आहे. नाहीच, आपली तयारीच नाहीये. आपण मंदिरात गेलो तर बाहेर चप्पल कोण चोरीला जातं का ह्या विचार करतो. लक्ष तिकडे. हां. अरे चप्पल तोच दिलेला आहे, तर तो घेतला तरी काय प्रॉब्लेम आहे? बरोबर आहे. लोकांना एक स्वतःचं एखादं पाकीट जरी हरवलं, तर ते पूर्ण कासावीस होतात असं वाटतं त्यांचा जीवच निघून गेला. पण आजकालच्या जीवनामध्ये पाकीटपेक्षा जास्त मोबाईल झालाय. मोबाईल झाला. मोबाईल फक्त विसरला तरी त्याची अँक्झायटी चालू होते. अरे का? नाहीच व्हायला पाहिजे. हं. मला असं वाटतं, की हे खूप आहे ना कनेक्टेड आहे एकमेकांना. कर्म आणि धर्म. जर तुम्ही कर्म तशा पद्धतीने करा, की प्रत्येक हा जो कर्म करतोय हा देवाला समर्पित आहे. हां. तर 100% त्याचे रिझल्ट तुम्हाला चांगले भेटणार. मे बी स्टार्टिंगला तुम्हाला असं होईल, की कठीण वाटेल. हं. कुठल्या पण गोष्टीच्या ट्रान्सफॉर्मेशनमध्ये जेव्हा जातो ना, बदलमध्ये जातो ना, तर तो नेहमी पेनफुल आहे. हं. त्याच्यात पेन राहणार. बरोबर.
अचानक तुम्ही जर म्हटलं, "अरे, समोर देव आलाय, अशा पद्धतीने ट्रीट कर." तू कासावीस होईल. त्याला हां, काही कळणारच नाही. मेंदू बंद पडेल. हां. असं कसं मानू मी? म्हणून तरी बघा, प्रत्येक रिलेशनमध्ये बघा ना, की हे देवच आहे. बरोबर. देवाच्या स्वरूपात आपल्याकडे आलाय. काहीच हरकत नाही. ज्या पण देवतांना तुम्ही मानता, ज्या पण एनर्जीजला तुम्ही मानता, हं. समजा ना, की हा सोर्स तिथूनच आलेला आहे. काय हरकत आहे म्हणायला? बरोबर. जर म्हणण्याने जर तुमचे विचार चांगले होणार असेल, तर काहीच हरकत नाही. तुम्ही तुमच्या उद्देशापर्यंत नक्की पोहोचवणार. बरोबर. बऱ्याच वेळा लोकं साधना तर चालू करतात. साधना चालू करताना हेच माहीत नाही, की साध्य काय साध्य करायचं? काय करायचं? आता बऱ्याच वेळा माझ्याकडे जेव्हा लोकं येतात, त्यांना विचारतात, की "बाबा तुझा उद्देश काय आहे?" मी जेव्हा विचारतो, हं, तर हेही करायचंय, तेही करायचंय, तेही करायचंय. साध्य काहीच होणार नाही. हं. कारण लेझर फोकस नाही आहे तुम्ही. आणि आज जेवढे पण मॉडर्न मेंटॉर्स आहेत, तेही हे सांगतात, की एका गोष्टीवर फोकस करा. तीच गोष्ट आयुष्यभर करायची आहे तुम्हाला. बरोबर. पण लोकांना मल्टिपल गोष्टी करायच्या आहेत, त्यामुळं काहीच होत नाही. सगळी भेळच होते. ॲक्सेप्टन्स खूप कमी आहे. पचवण्याची ताकद कमी आहे. जेव्हा आपण ह्या गोष्टीला कर्म आणि धर्म एकत्र जोडतोय, हं, तर बऱ्याच लोकांची ही पचवण्याची ताकद सुद्धा नाहीये. हं. बऱ्याच वेळा म्हणजे जेव्हा मी म्हणतो, जो माणूस जास्त आध्यात्मिक आहे ना, तो जास्त पैसा कमवतो. हां, हे जेव्हा मी म्हणतो, तर लोकं म्हणतात, "कसं काय?" कारण लोकांना कशी सवय झाली माहिती का? एखादा आध्यात्मिक माणूस आहे ना, गरीब बघण्याची सवय. हां, तो गरीब का बरं गरीब पाहिजे? कारण तो जेवढा लक्ष्मीचा रिस्पेक्ट करतो ना, तेवढा कोणीच नाही करत. हां. त्यामुळे तो कंटिन्यू त्याच्या मागे आहे. बरोबर. भक्तीमध्ये लोकं भक्तीमध्ये मागे आहे. मीरा ज्या पद्धतीने वेडी होती, तो मार्ग तुम्ही अवलंबू शकता का? हं. नाही. नाही. कारण ताकदच नाही हो. हं. आपला प्रश्न काय पडतो? समाज काय म्हणेल? समाज काय म्हणेल? बरोबर. लोकं काय म्हणतील? आता लोकं एखादा व्यक्ती जास्त पैसा कमवला तरी म्हणतात, "हा काय पैशाच्या मागे आहे कंटिन्युअसली." अरे त्याला काय साध्य करायचं ते माहिती आहे. तुम्हाला माहिती आहे का? हां. एखादा व्यक्ती बघतो, अरे हा दिवस-रात्र पेंटिंग करत असतो. वेडा आहे का? ह्याला दुसरं काम नाहीये का? त्याचं तेच काम आहे, तेच धर्म आहे, हं, तेच हं. कर्म आहे. हे ज्यावेळी तुम्हाला समजेल ना, ते ठीक आहे. लोकांना आहे ना, लोकांना लोकं गंभीर बघायची सवय आहे. मी बऱ्याच वेळा बघतो, की ज्यावेळी लोकं गंभीर असतात ना, हं. तर लोकांना आनंद होतो. पण एखादा माणूस आनंदात असेल खूप जास्त, मस्तीमध्ये असेल तो त्याच्या, हां. त्यावेळी अरे हा काही येडा आहे का? असा का हा बरोबर. नाचतोय? होतं. किंवा हां. हा असा का वेड्यासारखा हसतोय? अरे खरंच तो वेडा आहे का तू वेडा आहे? हं. तुला कशी बघायची सवय पडली गंभीर. हं. कारण तू जे कर्म करतोय त्याच्यामध्ये तुला आनंदच नाही भेटत आहे. त्यामुळे तू गंभीर आहे. हं. बरोबर. बऱ्याच वेळा आम्हाला जेव्हा अशा काही गोष्टी आठवतात ना, मी स्वतः हसत असतो. त्यावेळी लोकं म्हणतात, "तुम्ही हसता का हो?" हं. अरे मी आनंद घेतोय त्या गोष्टीचा. जसं माणसाला आहे ना गंभीर राहण्यासाठी काही क्षण आठवत होतो, की असं झालतं, तसं हो, झालतं. हो. त्याला घेऊन गंभीर होऊ शकतो तो. हं. पण आनंदाचे क्षण आठवून कधी आनंद नाही होऊ शकत. पहिली चूक अध्यात्मामध्ये. काहीतरी क्षण चांगले दिले असतील ना देवाने. बरोबर. तुम्हाला इथं जन्माला घातलंय म्हणजे काहीतरी दिलेलं आहे. तुमचा काहीतरी उद्देश आहे. हं. बघा ना काय आहे. कुणाचा असू शकतो, समाजासाठी असू शकतो. कुणाचा स्वतःसाठी असतो, परिवारासाठी असू शकतो. गरजेचं नाही सगळेजण समाज सुधारायला निघा. हं. पण जेही करतायत ते 100% एफर्ट्सने आणि सरेंडर भावनेने करा. हां. त्याच्यामध्ये तुम्हाला देव भेटणार. त्याच्यामधनं जो सुख भेटतो, जो आनंद भेटतो, त्याच्यामध्ये तो देव आहे. हं. अदरवाईज चाललंय आपलं. दररोज सकाळी काम करतोय. काम करताना बॉसला 4 शिव्या घालतो आपण. "अरे हां. काय कटकट आहे यार हे ते. किती काम आहे." अरे नका ना. आनंद हं. घ्या ना. चला आज हे काम आहे ना, आज चॅलेंज नाही आज घ्यायचं. चॅलेंज आज करूनच दाखवू आपण. हं. ज्यावेळी हा भाव येईल ना 100% तो विन आहे. बरोबर. 100% तो प्रोग्रेस करणार. पण आपण ऑफिसला जाताना अरे काय डेली जावं लागतं. कोणी सांगितलं जायला? हं. कोण जबरदस्ती करताय? बरोबर. कोण सांगितलं होतं मग घर घ्यायला, ई-एम-आय करायला? नाही पेलवत ना, सोडायचं हं. होतं. बरोबर. जर आज घेतलाय ना, तर 100% सरेंडर. ज्या गोष्टीमुळे तुम्हाला ती गोष्ट भेटलेली आहे, 100% सरेंडर व्हा तिथं. बरोबर.
ह्याच्यामुळे मला भेटलाय. सुरू झाली अध्यात्माची पायरी. हं. असं काही नाहीये की भगवे कपडे घातले निघालो आणि मगच अध्यात्म चालू होतं. नाही. तुम्ही ज्या स्टेटमध्ये आहात, ज्या ठिकाणी आहात, ज्या जॉबमध्ये आहात, ज्या कर्मात आहात, तिथून चालू करू शकता. हं. इंटेन्शन क्लिअर पाहिजे. भाव तुमचा क्लिअर पाहिजे. तुमचा भाव जर चांगला नाही ना, तर मग तुम्ही काही नाही करू शकत. कोणाची हिंमत जर तुमचा भाव क्लिअर आहे ना, आज आपला आय-पी-सी पण हेच सांगतो ना, जर तुमचा इंटेन्शन क्लिअर आहे, हां. तुम्ही आत्मरक्षणासाठी जर खून केला असेल तर वेगळा आहे आणि फक्त खून म्हणून केला तर तो वेगळा आहे. बरोबर. जर हे आपलं भारताचं संविधान जर हे सांगू शकतं, तर नक्कीच आपला जेवढा अरे, संतांची भूमी म्हणतो आपण. हं. भारतामध्ये एवढे संत होऊन गेले, महाराष्ट्रामध्ये एवढे संत हो. होऊन गेले. संतांची भूमी आहे. काय घेतोय आपण त्यांच्याकडनं? काहीच नाही. वरवरचं आहे सगळं. वाचन वरवरचं आहे. आतून काय आहे? गाभाऱ्यातनं काय घेताय? बरोबर. ती जी कोय आहे ती परत पेरायचीच नाहीये आपल्याला. आपण फक्त आंबा खाऊन मोकळे झालोय. मग तर ते पेरलंच नाही तर उगवणार काय? हं. आणि अध्यात्मामध्ये सगळी गोष्ट आहे सोडायची. काय सोडा? तर इगो सोडा. हं. काय सोडा? मीपणा सोडा. काय होतं, की बऱ्याच वेळा एखाद्या मोठ्या प्रवासाला जेव्हा माणूस निघतो ना, समजा इथून मला सिंगापूरला जायचं आहे, हं. तर मी काय करतो, तिकडं वातावरण कोणतं आहे, टेम्परेचर कसं आहे, त्या पद्धतीने 4-5 सुटकेस भरून घेतो. बरोबर. अध्यात्मामध्ये काय म्हणतंय, आहे त्या परिस्थितीमध्ये चल. बरोबर. आपण बघू. शरीर म्हणतो मी ॲडजस्ट करेल तिथं. हं. त्याला अध्यात्म म्हणतात. सोडत जा ना, काहीच कुठल्या पण परिक्रमामध्ये बघा तुम्ही. कोणत्याही परिक्रमामध्ये उद्याचा विचार नाही केला जात. हां. आजचा विचार आहे फक्त. आज, आत्ता काय आहे? बरोबर. आणि जे सोचताय ती साधनं आहे. हं. आणि त्याच्यामध्ये जो मिळणारा अनुभव आहे, त्याचा आनंद आहे. हां. लोकांना आहे ना तो अनुभवच घ्यायचा नाहीये. थोडासा त्रास झाला, "अरे नको, नको, नको." एवढं सेन्सिटिव्ह. मग नाहीच होणार. साध्यच नाही होणार कुठलीच गोष्ट. तुम्ही त्या साधना मार्गामध्ये तेच नाहीये मग. हां. बऱ्याच वेळा लोकांना असं वाटतं, मग काय करायचं? सोडत जावा. बरं काय आता जेव्हा तुम्ही एखाद्या वारीला निघता, वारीला तुम्ही महिन्याभराचं सामान घेऊन निघता? हं. नाही. नाही. उद्याचा जेवणाचा विचार करता? नाही. दिलं तर तो देईल, बरोबर. नाहीतर नाही देणार. हं. ह्या भावनेने निघता ना बरोबर. आणि तो देतोच हो. बरोबर. 100% देतो. का? कारण तुम्ही सरेंडर आहात. हं. त्याला जर माझी काळजी असेल तर तो नक्कीच पुरवेल. बरोबर. आहे ना हे सरेंडर? आहे. मग? हा 100% भेटतो. कसं काय? वारकरी निघतो तर असाच निघतो ना तो. बरोबर. तो थोडी विचार करतो, "अरे 12 आठवड्याभराचा 15 दिवसाची वारी आहे. मी कसं करू?" असं नाहीच विचार करत. हं. उद्या काय खायला भेटणार त्याला माहिती आहे भेटणार आहे. कारण तो आहे देणारा. बरोबर. मग तो प्रवास ज्या पद्धतीने निघतो ना, तसंच अध्यात्माच्या लेव्हलला निघा. हं. त्यावेळी त्याची मजा आहे. ज्यावेळी तो क्षण विदाऊट प्लॅनिंगनी भेटतो ना, त्याच्यात तो आनंद आहे. खरं. माणूस काय करतो? प्लॅनिंग अगोदर करतो हां. आणि मग ती जर गोष्ट नाही भेटली, मग प्रॉब्लेममध्ये येतो. हां. मग त्याला डिप्रेशन, एन्झायटी ह्या खरं. सगळ्या गोष्टी. उद्या काय होणार? परवा काय होणार? हं. अरे काय काय नाही होणार. हां. निघ ना तू असाच. उद्याची चिंता कशाला पाहिजे? आज तू जगतोय का? आज त्याच्या तो जो श्वास देतोय त्याच्यासाठी तू आभारी आहे का? हं. त्याला तू धन्यवाद करतो, की बाबा आजचा दिवस तू मला दाखवला. त्याच्यासाठी आभारपणा नाहीच आहे. ज्या गोष्टी भेटतात आपल्याला त्याच्याबद्दल कधी कृतज्ञ राहिलोच नाही आपण. हां. आज भावना कशी आहे माहिती आहे का, की माझ्या आई-वडिलांनी हे केलं ना, अरे ते तर त्यांचं कर्तव्य होतं. हां. कशाला? उद्या तुमची मुलंही तेच म्हणणार आहेत. कोणी कर्तव्य म्हणून नाही करत. ते करतं, की माझ्या मुलांसाठी चांगलं शिक्षण भेटायला पाहिजे. त्यांचं संगोपन चांगलं व्हायला पाहिजे. ते त्यांचं धर्म केलेत बरोबर. आणि तुम्ही आज सांगताय त्यांचं कर्तव्य होतं. नाही, काही गरज नव्हती त्यांना. तसंच जेव्हा तुमचा इथं जन्म झालाय ना, तर तो एक फ्लो आहे. तो एक साधना आहे. तुम्ही आयुष्यभरात काय करणार आहे? हां. तुम्हाला काय साध्य करायचंय हे जेव्हा कळालं ना, तर मग ती साधना चालू होईल. बरोबर. नाहीतर साधना पण होणार नाही, सिद्धी तर भेटणार नाही. आणि मग तुम्ही गुरफटत गोल-गोल तिथंच फिरत राहता. मग ह्या देवाची भक्ती करू का त्या देवाची भक्ती करू? फक्त याच्यामध्येच अडकतात.
मी कोणती पूजा करू, कोणता टिका लावू, कोणता टिळा लावू, कुठल्या देवताला जाऊ, हा प्रश्न नेहमी पडत राहणार तुम्हाला. कारण मग माहीतच नाही काय करायचं. बरं. म्हणजे धर्म आणि कर्म गरजेचे आहेत एकत्र करणे, तरच तुमचं जीवन सफल आहे. येस. तर बराच वेळ आपण कर्म आणि धर्म ह्या विषयावर बोलतोय. पण आज यंग जनरेशन जी आपण बघतोय, त्यांना असं वाटतं की हे देवपूजा करणं किंवा धर्म करणं किंवा कर्म करणं, हे खरंच युजफुल आहे का? ओके. जसं देवपूजाची गोष्ट झाली, की समजा कोणी फक्त देवपूजा करतोय, करायची म्हणून करतोय, हं. तर डेफिनेटली ते युजफुल नाही आहे. ओके. पण तुमचा त्याच्यामध्ये भाव आहे. हं. ठीक आहे. बऱ्याच लोकांची भक्ती करताना मी बघितलो, की एखादा कृष्णाला जसं जेवण घालतो आपण, हं. तर त्या भावनेमध्ये खरंच तुम्ही जेव्हा जेवण घालता ना, तर ती खरी भक्ती आहे. ओके. तिथं ती पूजा आहे. आपल्या धर्मामध्ये मानसपूजा नावाची पण कॉन्सेप्ट आहे. हां. जी मानसिकरित्या केलेली जाते, म्हणजे हं. मनाने केली जाते. ती खरी पूजा आणि ती सर्वश्रेष्ठ मानली गेलेली. ओके. तुम्ही जगाच्या कुठल्याही पाठीवर असू दे, तुम्ही तिथं ध्यान लावून म्हणू शकता, की मी माझ्या देवतांना अशा पद्धतीचा अभिषेक करतोय, असे फुलं देतोय. हं. डेफिनेटली ती पूजा तिथपर्यंत पोहोचते. तो भाव तयार होतोय. हां. त्या भावामध्ये तो व्हायब्रेशन्स तयार होतात. त्या गोष्टी तुम्ही अट्रॅक्ट करताय. ती भक्ती अट्रॅक्ट करताय. तो हं. सुगंध अट्रॅक्ट करताय. बऱ्याच लोकं जेव्हा मी बघतो म्हणजे इव्हन आता जो यंग जनरेशन आहे, बरेच यंग जनरेशन पण अध्यात्माकडे वळत आहे. हं. त्यांची प्युरिटी आहे. बऱ्याच वेळा लोकं झेन बोलतात, की झेन असे करतात, काम तसं करतात. झेन आहे ना आपल्या कामाशी काम ठेवतात. हं. ते म्हणतात माझं काम एवढे दॅट्स इट. मी लोकांच्या लाईफमध्ये इंटरफेअर करत नाही. माझ्या लाईफमध्ये कोणी इंटरफेअर नाही करत. हां. एकदम क्लिअर आहे त्यांचा. बऱ्याच वेळा त्यांना हां आणि हेच लोकं आता हे येणारा जो जनरेशन आहे, हे सर्वात जास्त भक्तीच्या मार्गावरती जातील फ्युचरमध्ये. ओके. आणि हा जनरेशन बघत राहील, की अरे हे लोकं एवढे इन्क्लाइन कसे झाले बरं. स्पिरिच्युअल लेव्हलला. ओके. ज्यावेळी आपण म्हणतो ना एखादा नास्तिक माणूस आहे. जो नास्तिक आहे ना तो सर्वात जास्त आस्था ठेवणारा माणूस आहे. ओके. तो नकार कुठल्या गोष्टीला देतोय, की ज्या गोष्टी दिसत नाहीये. हां. त्याला ज्या दिवशी ते दिसेल त्याच्या एवढा स्ट्राँग ज्याचा अस्तित्वाला मानतो. एकदा तो अस्तित्वाला मानला तर तो मग हो. मागाटणार नाही. बरोबर. हे ते जनरेशन आहे. हं. पण ह्या जनरेशनकडं खूप काही गोष्टी चांगल्या पण आहेत हं. आणि ते लोकं अडॉप्ट करतील. जसं आत्ता अजून ती परिपक्वता आली नाहीये. हं. अजून तो साधनाचा मार्ग जस्ट चालू झालाय. अजून खडतर यायचंय आणि ज्यावेळी परिपक्वता येईल ना, त्यांच्या एज म्हणजे ज्यावेळी झेन एज ऑलमोस्ट 35 क्रॉस होतील, तर हं. त्या जनरेशनमध्ये बघितलं तर डेफिनेटली ते लोकं आध्यात्मिक मार्गावरती तुम्हाला जास्त दिसतील. जास्त स्पिरिच्युअली इन्क्लाइन्ड दिसतील. त्यांचे थॉट प्रोसेस क्लिअर आहेत. हां. त्यामुळे त्यांचं बऱ्याच वेळा आता वर्कवरती करताना वगैरे काही रील्स येतात, की हे लोकं म्हणतात 6 वाजले चाललो. ते त्यांच्या कामाशी काम हं. ठेवतात. बरोबर. ते 100% देणार तर देणार. ते त्यांच्या विचारांना खूप जपतात. हां. त्यांच्या इमोशन्सला खूप जपतात. आपल्या टाईमात काय होतं, की इमोशन हां, ठीक आहे चला करू आपण. कुणाचे मन नाही दुखवायला गेले पाहिजे. बरोबर. हो. आपल्या मनाचा आपण नाही विचार केला. हं. त्याने सर्वात अगोदर हे त्यांना कळालं, की आपलं मन जे आहे ते स्वच्छ ठेवायला पाहिजे. बरोबर. त्यावेळी ही गोष्टी डेफिनेटली हे लोकं ग्रो करणार. तर आता आपण मगापासून कर्म, धर्म ह्या विषयावर बोलतोय. झेन लोकांचं पण बोललो आपण, की ते खूप युनिक आहेत आणि ते खूप जास्त पुढे इथून पुढं असतील ह्या क्षेत्रामध्ये. पण मग स्तोत्र, मंत्र ह्या ज्या गोष्टी आहेत रोज म्हणायच्या, काही लोकांना नाही वाटत. मला नाही म्हणायचं स्तोत्र, मला ते नाही पाठ होत. मग अशी लोकं आध्यात्मिक मार्गामध्ये येऊ शकत नाहीत का? अगेन तेच आहे, की अध्यात्म आणि धार्मिक ह्या 2 डिफरंट गोष्टी आहेत. हां, धार्मिक माणूस आध्यात्मिक असू शकतो काही जी गॅरंटी नाही. हां. पण आध्यात्मिक माणूस धार्मिक नक्की असू शकतो. ओके. ठीक आहे. कारण अध्यात्माचा जो बेस आहे तो धर्म आहे. हां, ठीक आहे. तर म्हणजे एखादं स्तोत्र असेल, एखादा मंत्र असेल, भलेही तुम्हाला उच्चारता नाही येत, तुम्ही हं, ऐकू शकता. जर हां. पहिली पायरी चढायची असेल. नसेल, काही हरकत नाही. तुमचा भाव क्लिअर पाहिजे. त्यावेळी तुमच्या ज्या भाषेत तुम्हाला कळतंय, त्या भाषेमध्ये तुमचा भाव प्रकट करा.
ओके. जेवढे पण स्तोत्र आहेत, मंत्र आहेत, त्याच्यामध्ये काही स्तुती आहे, वर्णन आहे हं, देवतांबद्दल. हं. तर त्याचा ट्रान्सलेशन जर तुम्ही केला, त्या स्तुती ते वर्णन आतून येऊ द्या तुमच्या. ओके. डेफिनेटली तेवढीच पॉवर त्याच्यामध्ये आहे. कारण डायरेक्टली, इनडायरेक्टली तुमच्या बॉडीमधले व्हायब्रेशन चेंज होणार आहे. हां. आणि आतून जेव्हा माणूस हलतो ना, तर सगळं हलतं मग. करेक्ट, करेक्ट. मग त्याच्यामध्ये स्तोत्र मंत्र केलात वेल अँड गुड आहे. हं. नाही वाचू शकत असेल ऐका. ऐकू नाही शकत असेल तुमच्या भावनेमध्ये तुम्ही बोला. ओके. म्हणा ना, हे देवता मला हे दे. जे पण असेल तुम्हाला, की देवता मला सदैव तुमच्या भक्तीमध्ये राहू द्या. हां. मला ही सद्बुद्धी द्या. तुमच्या भावना जागा होऊ द्या ना. जेव्हा एखादी गोष्ट देताय, समर्पण करताय, पेढा असेल, काही पण असेल. तुम्ही जे जेवता ना, जेवताना पहिला घास आपण काढून ठेवू शकतो ना, बरोबर. की हे महादेवा, हे दत्तात्रय, हे तुम्हाला समर्पित आहे. हां. भाव तयार झाला ना, तुमचं अन्न तसंही शुद्ध होऊन जाईल. करेक्ट. मग ह्याच्यासाठी खूप काही स्तोत्र, खूप सारे मंत्र वाचायची गरज नाही. वाचत असेल वेल अँड गुड आहे. ओके. नसेल अर्थ समजून घ्या. तो भाव तयार होऊ द्या तुमच्यामध्ये. हां. तो भाव तयार झाला तर गोष्टी चांगल्या आहेत तुमच्यासाठी. असं मला वाटतं. वाह! पण मग असा प्रश्न पडतो, की जसं कर्माचा आपण म्हणालो, की मग कर्म जे आहे, आपण जे रोज नित्यनेमाने करतो तेच कर्म आहे. पण मग याच्यात असं होतं, की एक वाईट कर्म आणि एक चांगलं कर्म. हे कसं आयडेंटिफाय करायचं? कुठलंही कर्म करताना आहे ना, ज्यावेळी एखादं कर्म करताना तुमचं इंटेन्शन क्लिअर आहे. हां. 100% तो कर्म चांगला आहे. ओके. आणि कशासाठी करतोय? की समजा एखाद्याला त्रास दिलाय, त्याला प्रोटेक्ट करण्यासाठी जर मी करत असेल, हां. तर 100% तो कर्म चांगला आहे. ओके. आज बॉर्डरवरती कितीतरी आपले जे सेना आहे, हं. ते काही लोकांना आपण मारतो ना, हो, अशाही गोळ्या हो. घालतो. का घालतो? बरोबर. आपला देश सुरक्षित राहावा. मग करेक्ट. त्याचा इंटेन्शन काय? हां. क्लिअर आहे. करेक्ट. रक्षणासाठी केलेलं आहे. हां. तो कर्म चांगल्यामध्ये येणार. ओके. एखादा कर्म जाणून बुजून चुकीच्या इंटेन्शननी जर केला असेल, हं. एखाद्याच्या जेवणामध्ये विष दिला, मला हां, माहिती आहे हां. मरणार आहे. हां. इंटेन्शनच चुकीचं आहे. बरोबर. मग अशा चुकीच्या इंटेन्शनच्या घरी लोकांनी पाणीही पिऊ नये. हं. कारण जो पाणी आहे ना, त्यात सर्वात जास्त पार्टिकल्स जे आहेत ना, तो मेमरी स्टोअर करतो. तर हे मेमरी जर स्टोअर करू शकत असेल, जर एखाद्याचा भाव चुकीचा असेल, हं. इंटेन्शन चुकीचं असेल, तर पूर्ण स्ट्रक्चर चेंज होतो त्याचा. ओके. आणि ते पाणी नंतर पिल्यानंतर आपण म्हणतो, "अरे, नजर लागली." हो. किंवा काय झालं काय माहिती आत्तापर्यंत सगळं चांगलं चालू होतं. कारण इंटेन्शन एखाद्या चुकीच्या इंटेन्शनकडनं तुम्ही एखादी गोष्ट घेतलात, 100% तिथून तुमचं डाउनफॉल चालू झाला. ओके. त्याला म्हणतो आपण चांगले कर्म, वाईट कर्म, गुड कर्म, बॅड कर्म. ओके. इंटेन्शन क्लिअर ठेवा. एखाद्याचं सक्सेस व्हायला पाहिजे त्याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. हां. तुम्हाला जर वाटत असेल ह्याने ग्रो करायला पाहिजे आणि त्याच्यासाठी एक-एक केलेला स्टेप हे सगळ्या गुड कर्मामध्ये. ओके. ओके. पण ज्यावेळी ह्याची अधोगती व्हावं ह्यासाठी एक-एक केलेला स्टेप हं. हा बॅड कर्मामध्ये जाणार. चुकीचं कर्म आहे तो. ओके, ओके. जसं आपण म्हणतो, की एखाद्याचा डाउनफॉल अचानक सुरू झाला आणि मग ज्योतिष किंवा कोणीतरी महाराज सांगतात, की कुणीतरी तुमच्या करणी म्हणू आपण त्याला डायरेक्ट हां. असं म्हणा किंवा काही निगेटिव्ह एनर्जी अट्रॅक्ट झाली, तर तो हाच प्रकार आहे का? कळणी तर हा वेगळा प्रकार, तो एक तांत्रिक प्रकार झाला. बट ज्यावेळी आपण म्हणतो ना, जसं नजरबाधा म्हणतो हां, आपण. नजरबाधा. नजरबाधा होते म्हणजे काय होतं, तिथे काही प्रयोग नाही केले जात. हां. तिथं फक्त एका विचारांनी एका व्यक्तीला बघितलं जातं. हां. तर त्यावेळी काय होतं, अरे हा किती पैसे कमवतोय. अचानक डाउनफॉल चालू झाला. हां. बऱ्याच वेळा सोशल मीडियावरती आपण बघतो, अरे ह्याचा परिवार किती चांगला आहे, किती हं. सुखी आहे, किती फिरतायत. तेव्हापासून प्रॉब्लेम यायला चालू झाला. ओके. का बरं? कारण त्यांच्या डायरेक्ट वॉटर बॉडीजवरती अटॅक होतो. हां. आणि त्याचे जे पार्टिकल्स आहेत ते चेंज व्हायला चालू होतात. आणि जेव्हा ते चेंज होतात तर 100% त्याची जो हं. डाउनफॉल आहे तो चालू झाला. मग तिथं म्हणतो आपण नजरबाधा झाली. ओके. मग ते ठीक करण्यासाठी आपण काय करतो? तुरटी वापरतो. जे पाणी ठीक करण्यासाठी हां, वापरतो. हां, हां. मग तिथं लिंबू वापरतो. वेगवेगळ्या गोष्टी वापरतो. ज्याच्यामध्ये सायट्रिक ॲसिड वगैरे आहे किंवा जे पाणी क्लिन्झिंगला वापरलं जातं हं. त्याच गोष्टी आपण नजरबाधा काढण्यासाठी काढतो. बरोबर. आता काही लोकं असे असतात, की जे सायन्सला मानतात आणि काही लोकं जे ते स्पिरिच्युअल स्ट्राँग असतात. आणि ह्या दोघांची नेहमी क्लॅशेस होत असतात, की बाबा हे चुकीचं आहे, हे बरोबर आहे, हे बरोबर आहे, हे चुकीचं आहे. मग ह्या दोघांना तुम्ही कसं एका तराजूवरती तोलू शकता? राइट. हे जेव्हा मी इनिशियली मलाही हा खूप प्रश्न पडायचा, की
म्हणजे ह्याच्यामध्ये खूप गुंतागुंती आहे. हां. आणि मग नंतर कळालं की नाही, हे खूप गुंतागुंतीचं नाही, हे खूप क्लिअर आहे. हं, कशा पद्धतीने? जसं की ज्या गोष्टीचं प्रमाण भेटलंय, हं. त्याला आपण सायन्स म्हणतो. बरोबर. म्हणजे जी गोष्ट सिद्ध झाली, सिद्ध झाली. ती म्हणजे त्याला आपण सायन्स म्हणतो. हं, पण जी गोष्ट सिद्ध नाहीये, पण तिचं अस्तित्व आहे, हां, त्याला आपण स्पिरिच्युअल म्हणतो. हां. प्रॉब्लेम काय आहे, की आपल्या देशामध्ये स्पिरिच्युअलिटीला आपण कधी-कधी अंधश्रद्धेकडे बघतो. हो. आणि हीच स्पिरिच्युअलिटी जेव्हा वेस्टर्न्समध्ये जाते, तर ते लोकं रिसर्चचा विषय म्हणून घेतात. हं. हा डिफरन्स आहे. ओके. ज्यावेळी एकादशीच्या दिवशी एखादा उपग्रह आकाशात सोडला जातो, तर त्यावेळी अध्यात्म म्हणून बघणार का सायन्स म्हणून बघणार? हं, कारण जे आपले ऋषीमुनी सांगतात, की बाबा एकादशीला उपवास करा. हं. तर त्यावेळी काय म्हणतो आपण? पण हेच उपग्रह जाताना बघितलं तर? म्हणतो काय तर लॉजिक असेल. ओके. म्हणजे असं होतं एकादशीला? 100% असं होतं. बरं. इस्रोचे मॅक्सिमम उपग्रह जे आहेत ते एकादशीच्या दिवशी सोडले जातात. ओके, कारण सर्वात जास्त गुरुत्वाकर्षण जो आहे तो कमी असतो त्या दिवशी ओके. आणि त्याच्यामध्ये फ्युल एफिशियन्सी होते. हां, सायन्स काय करतो, की एफर्ट्स कमी करतो. हां. अध्यात्म काय करतो, तुम्हाला आतनं पक्का बनवतो. करेक्ट. ज्यावेळी अ, ॲपल. ॲपल डोक्यावर पडला, तर त्यावेळी आपण गुरुत्वाकर्षण शोधत लागलो. पण ते बी पेरल्यानंतर जो झाड उगवतो ना, ते अध्यात्म आहे. हां. कारण त्याच्या खाली रूट्स आहेत. तो करेक्ट. अध्यात्म आहे आणि जेवढं डिस्कव्हर झालं ना, ते सायन्स आहे. हं, जेवढ्या गोष्टी सिद्ध झाल्या ते सायन्स आहे. हं. मग ह्याचा अर्थ असा आहे का, की ह्याच्या अगोदर की ॲपल पडतच नव्हता? हां. पडत होता. मानत होते का तुम्ही? नाही हं. मानत होते. ज्यावेळी ती डिस्कव्हर झाली त्यावेळी तुम्ही सायन्समध्ये रूपांतर हं. केलं. म्हणजे बरोबर. सिद्ध आहे आता. अशा बऱ्याच गोष्टी अजून आहेत, की जे सायन्स तिथपर्यंत पोहोचलेलंच नाहीये. हं, मग ह्याचा अर्थ असा आहे का, की थोटांड आहे नुसता? तर नाही. हं, सायन्स तुमच्या समोर एक प्रमाण मांडतंय हं. एखाद्या बरोबर. गोष्टीचं. हे का होतंय? बरोबर. जसं आता मी थोड्या वेळापूर्वी म्हणलं, की आपण काय उतरून टाकतो. हां. का टाकतो? आज आम्ही तुम्हाला सायंटिफिक एव्हिडन्स देऊ शकतो. का देऊ शकतो? कारण रिसर्च झालाय त्याच्यावरती. बरोबर. आता तुम्हाला पटण्यासारखं पण आहे. हं. बऱ्याच वेळा काय होतं, की हे एव्हिडन्स नसल्यामुळं आपण काय म्हणतो अंधश्रद्धा आहे. हो. पण सगळीकडेच अंधश्रद्धा आहे का? तर नाही. हं, आपल्या धर्मामध्ये, आपल्या शास्त्रामध्ये असं सांगितलं जातं, की माणसात देव बघा. हं. बरोबर. आता सायन्स ह्याच्यामध्ये लावलं तर तो कसा तसाही नाही भेटणार. नाही भेटणार. कारण हा भावनिक विषय आहे. हं, ह्याच्यामध्ये भाव आहे. हां, पण ज्यावेळी तो देव मानणार, ह्याचे जे ब्रेनचे वेव्हज आहेत, तर ते न्यूट्रल होताना दिसतील. हं. बरोबर. ह्याचे व्हायब्रेशन चेंज होताना ह्याला रीड करू शकता तुम्ही. हं. पण देव कसा रीड करणार? बरोबर. नाही करू शकत. देव तुमच्या भावमध्ये आहे. हं. जिथं तुमचा भाव आहे तिथं देव आहे. बरोबर. सायन्स हे सांगतं, की बाबा तुम्हाला एफिशियंट बनवता गोष्टींना घेऊन. हं. ठीक आहे. कमी एफर्ट्समध्ये कसं चांगलं होईल. आणि जो स्पिरिच्युअलिटी आहे तो आतून तुम्हाला भक्कम बनवतो. आतला शोध घ्यायला लावतो. म्हणून बऱ्याच वेळा लोकं जे चांगले संत लोक आहेत ते काय म्हणतात ध्यान करा. हं, अध्यात्माकडं म्हणजे तुमच्या आत्म्याकडे बघा. हं. अध्यात्माकडे बघा. आतल्या सर्वात जवळीक या. उपवास करा. उपवास म्हणजे काय? सर्वात जवळ, स्वतःच्या जवळ या. हां. बाकीच्या गोष्टींचा त्याग करा. बाह्य गोष्टींचा त्याग करा. स्वतःसाठी तो दिवस. हं. मग तिथं वैचारिक बऱ्याच वेळा लोकांना उपवास म्हणजे असं वाटतं, की अन्नाचा त्याग करायचा. तर अन्नाचा त्याग नका करू. वैचारिक त्याग करा सर्वात अगोदर. ओके. कोणाबद्दल काय वाटतं ते सोडून टाका. हां. आणि आतमध्ये जावा, स्वतःमध्ये जावा आणि बघा स्वतः कशासाठी बनलेलं आहे. करेक्ट. जेव्हा तुम्ही स्वतःकडे जास्त जाता ना, तर त्यावेळी ब्रह्मांडामध्ये जाता. हां. म्हणून म्हणतात ना, जे ब्रह्मांडात आहे, तेच तुमच्या आतमध्ये आहे. हां. तेच तुमच्या अंतरात्म्यामध्ये आहे. बरोबर. पण लोकांना ते नकोच आहे. बरोबर. बाह्य जग जास्त चांगलं वाटतंय. करेक्ट. तर तुम्ही आता खूप सुंदर थॉट मांडला, की उपवास जर करायचा आहे ना, तर त्याग करायला जर शिकलो, म्हणजे आसक्ती असेल किंवा एखादी वाईट गोष्ट असेल, ती त्या उपवासाच्या माध्यमातून जर सोडत गेलो आपण, तर नक्कीच आयुष्य चांगलं होणार आहे. नक्कीच आणि खूप ह्याचे ज्यावेळी तुम्ही वैचारिक गोष्टींचा त्याग करचाल सर्वात अगोदर, हां. एखाद्याचा द्वेष असेल, एखाद्याबद्दलचा राग आहे, हं. करा ना त्याग. त्या दिवशी करा उपवास.
आज नाहीच मी कुठल्या चुकीचा विचार करणार. हां. तो दिवस जो जाणार ना, तो तुम्हाला पुढच्या 15 दिवसासाठी फ्रेश ठेवणार. बरोबर. आज मला सांगा, जेवढे 90% आजार आहेत, तर सायकॉलॉजिकल आहेत. करेक्ट. विचार अलाइंड झाले, तर तुमचे आजार पण ड्रॉप झाले हो. करेक्ट. अध्यात्म काय सांगते? हेच सांगते. बरोबर आहे. आध्यात्मिक उन्नती म्हणजे काय? तुमचं शरीर चांगलं, तुमचं मन चांगलं, प्रगती आपोआप होणार. बरोबर. मग तुम्ही समाजाला काहीतरी देऊ शकता. इथं आपलाच प्रॉब्लेम आहे. हां. आपल्या विचारांचा प्रॉब्लेम आहे. मग आपण समाजाला काय देणार? बरोबर. उपवास हा जो शब्द आहे, लोकांना वाटतं उपवास म्हणजे फक्त अन्नाचा त्याग आहे. अन्नाचा त्याग करा, शारीरिक दृष्ट्या खूप चांगला आहे. पण मेंटल लेवलचं काय? वैचारिक पातळीवरती काय? बऱ्याच वेळा लोकांना द्वेष खूप असतो. उपवास तर करतात, दिवसभर खिचडी खातात. तो काय उपवास नाही म्हणता येणार. तुम्ही असा एखादा दिवस ठरवा, जे पण तुमची इष्ट देवता आहे, त्याला एक समर्पित एक दिवस ठेवा. रविवार असेल, सोमवार असेल, मंगळवार असेल, जोही तुम्हाला वाटतो. त्या दिवशी असं ठरवा, की आज मी कुठल्याच व्यक्तीबद्दल ज्याचा खरंच मला राग आहे, त्याच्याबद्दल द्वेष माझ्या मनात येणार नाही. ओके. त्याच्याबद्दल चुकीचे विचार मी मनात आणणार नाही. त्याचा त्याग करा. तुमची एखादी वाईट सवय असेल, समजा तुम्ही सिगरेट पित असेल, तंबाखू खात असेल, दारू पित असेल, मी नाहीच करणार. हळूहळू तो दिवस वाढवत जावा. तुमच्या चुकीच्या सवयीही सुटतील आणि प्लस वैचारिक फिल्टर जे व्हायला पाहिजे तेही होईल. आध्यात्मिक प्रगतीही होईल. म्हणजे सगळीकडनं तुम्ही जिंकणार आहात. आणि तुमचं शरीर मजबूत आणि मन प्रसन्न राहणार. तर डेफिनेटली हे करून बघायला पाहिजे. जसं 6 महिने, वर्ष हे जाईल ना, तुमच्यामध्ये प्रगती होताना आणि बदल होताना लोक बघतील आणि म्हणतील, अरे तू नेमकं करतो काय? मग त्याला सांगा, मी आत्ता योग्य मार्गावरती. खूप सुंदर थॉट दिलेत ॲक्च्युअली सरांनी, की उपवास म्हणजे फक्त उपाशी राहणं किंवा खिचडी खाणं नाहीये. जर आपण असाही उपवास केला, आपल्या शरीरात किंवा आपल्यात जे असणारे अवगुण आहेत, त्याचा एक दिवस ठरवून जर त्याग करत राहिलो, तर नक्कीच एक आपण चांगली व्यक्ती घडू शकतो. खूप सुंदर थॉट सांगितलं. थँक्यू. आजकाल सर्व लोक कोणी ना कोणीतरी दुःखात आहेच आहे, स्ट्रेसमध्ये आहे. मग त्याला त्याच्यातून जर बाहेर पडायचं असेल, जसं तुम्ही म्हणताय की कर्म आणि धर्म हे दोन्ही एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. मग त्याला जर त्या दुःखातून बाहेर यायचं आहे, तर ह्या दोघांपैकी काय पॉवरफुल असेल? ओके. सर्वात अगोदर तर हे आपल्याला बघायला लागेल, की माणूस दुःखी का होतोय? हां. दुःखी माणूस कधी होतो माहितीये का? जेव्हा एखाद्या गोष्टीचं तुम्ही एक्स्पेक्टेशन घेऊन चालताय. हां. जेव्हा आपल्याला ची भावना येते ना, म्हणजे हे असंच व्हायला पाहिजे, त्यावेळी माणूस दुःखी होतो. सर्वात अगोदर ज्यावेळी मी बोलत होतो, तर कुठल्याही केलेल्या दिवसभराच्या कर्माचा जेव्हा तुम्ही समर्पण आणता, हां. की नाही बाबा जे पण झालंय ना, हे तुझ्यामुळे झालंय, हे तुलाच समर्पित आहे. हां. ज्यावेळी ही भावना येईल ना, तर दुःख हा येणार असं नाहीये. ॲक्सेप्टन्स. ऍक्सेप्टन्स आहे तिथं. दुःख कधी आहे? जेव्हा मी एक्सपेक्ट करतो की ह्याचा आउटकम असा असायला पाहिजे, त्यावेळी माणूस फ्रस्ट्रेटेड आहे, त्यावेळी तो दुःखी आहे. बरोबर. मग सुखी कधी आहे? जेव्हा तो समर्पित आहे. अरे ठीक आहे ना, जे मी केलंय मी दिले ना, त्याला त्याचं दुःख नाहीये. जेव्हा एखाद्या गोष्टीचं एक्सपेक्टेशन तुम्ही खूप जास्त ठेवता, एखाद्या व्यक्तीकडनं, एखाद्या गोष्टीकडनं, एखाद्या मुवमेंटमधनं, तिथं गडबड आहे. इव्हन कर्मामधनं, मी हे कार्य करतोय, ह्याचा आउटकम हेच व्हायला पाहिजे, नाही होऊ शकत. तिथं मग दुःखी आहे. दुःखी नाही राहायचं, सिंपल आहे. समर्पित व्हा, जे आहे ते प्रेझेंटमध्ये राहा. खूप जास्त विचार करू नका, मी असं केलं होतं आणि असं झालं. नाही, मी माझ्या पोरांचं संगोपन चांगलं केलं, पण पोरं असे निघाले, काही गरज नाही. ठीक आहे ना, जे होतं हे होतं, ठीक आहे. ह्याचा ऍक्सेप्टन्स आहे का? आहे तर डेफिनेटली तुम्ही सुखी आहे. मग नसेल तर मग दुःखी आहे. अरे मी तर एवढं चांगलं शिक्षण दिलं माझ्या मुलांना, माझ्या मुलांनी काय दिलं? माझ्या भावा बहिणीला मी एवढं चांगलं बघितलं, आज माझे भाऊ बहीण काय प्रॉपर्टीवरती प्रॉब्लेम करतात. मग दुःखी आहे ना. देऊन टाका ना, तुझं आहे का? नाही ना, सोडून टाक. बरोबर. आहे का तयारी? नाही आहे, मग दुःखी आहे. अहो सिंपल आहे. आज जर समजा मी एखाद्याच्या घरी, तुम्ही कुठल्या मित्राच्या घरी वगैरे गेलात, जेवण करायला गेलात, जेवलात आणि म्हणलात, वहिनी स्वयंपाक खूप मस्त झालता, ते ताई काय म्हणतात माहिती का? आज थोडं गडबडीत केलं भाऊजी, पुढच्या वेळी वहिनींना पण घेऊन या,
मी छान काहीतरी बनवतोय. विदाऊट एक्स्पेक्टेशन तुम्ही एखादी गोष्ट करेक्ट. बोललेत, मिळणार काय? डबल मिळणार आहे. डबल मिळणार. पण आपण ते करतच नाहीये. हम्म. त्याच्यात समर्पणच नाहीये, ऍप्रिशिएशनच नाहीये गोष्टींना बरोबर. घेऊन. की देवा तू मला आज दिलं, तर तुझ्यामुळे मला आज पोटभर जेवण भेटलं. आहे का तुमचं ऍप्रिशिएशन? हम्म. आपल्या रिच्युअल्समध्ये किती होतं? अगोदर जेवण जसं ताट समोर आलं, पण आपण काय म्हणायचो? अन्नदाता सुखी भव. हा. वदनी कवल घेता म्हणायचो आपण. बरोबर. कुठे? हम्म. आपल्या हे जे छोट्या छोट्या संस्कृतीमध्ये छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्या होत्या ना, हा तो भाव तयार करण्यासाठी होता. हा. धार्मिक गोष्टींची गरज का पडते? कारण ती पाया आहे तुमच्या अध्यात्माचा. म्हणून धार्मिक गोष्टींची गरज पडते. बरोबर. लहानपणापासून एखादी गोष्ट आपण कंटिन्यू बिंबवत राहिलो, तर ती मोठ्यापणी रिफ्लेक्शन त्याचं दिसतं. हम्म. म्हणून आपल्या मुलांना छोटे छोटे स्तोत्र आहेत, मंत्र आहेत. बऱ्याच वेळा आपण छोट्या छोट्या स्टोरी शिकवतो. बऱ्याच वेळा श्यामची आई शिकवतो. हा. वाचन करायला सांगतो. साने गुरुजी वाचायला सांगतो. का सांगतो? कारण बिंबवायचं आहे आपल्याला हम्म. चांगले संस्कार. बरोबर. ते आत्ता नाही रिझल्ट देणार, मे बी फ्युचरमध्ये देते. हम्म. पण अगेन एक्सपेक्टेशन नका ठेवू. बरोबर. जे होईल ते होईल. विदाउट एक्सपेक्टेशन काम करा, 100% सक्सेस आहे. पण अगेन तो एक्सपेक्टेशन आणायचंय किंवा ते शिकायचंय, ते कशातून येणार? भाव. एखादी गोष्ट द्यायची आहे तुम्हाला, हा. शिकायचंय ना. आज मला समजा मी बऱ्याच साऱ्या मॉडॅलिटी शिकलो. का शिकलो माहिती का? कारण मला कुणाला तरी द्यायचं होतं. हम्म. मी जेव्हा ज्योतिषशास्त्र शिकलो, तर मी सर्वात अगोदर अंकशास्त्र शिकलो. अंकशास्त्रामध्ये असं वाटलं की अरे ज्योतिषशास्त्र शिकायला पाहिजे. का? कारण ह्याच्याने अजून बेटर देता येईल. हम्म. मग वास्तू शिकलो. काय वाटलं ह्याच्यापेक्षा आणखीन बेटर देता येईल. ओके. बऱ्याच वेळा मी असं झालं, माझा एक मित्र होता, ठीक आहे. तर त्याचा एक चाइल्ड होता, त्याला म्हणजे माइलस्टोन डिले होते. मग मला वाटलं अरे हे माइलस्टोन डिले जे असतात हे रिकवर कसं होईल? हा. मग मला वाटलं की अरे न्यूरोथेरपी आहे. मी ती गोष्ट शिकली ओके. की मला काय बेटर देता येईल. हम्म. ज्यावेळी तुमची द्यायची भावना तयार होते ना, तुम्ही शिकता आपोआप. ओके. हा. आणि युनिव्हर्समध्ये कुठेही असू दे ते तुमच्यापर्यंत पोहोचणार. पण तुमची अगोदर तयारी पाहिजे की द्यायचंय मला. हम्म. आज मी समजा मला असं वाटत असेल, मी ॲटलिस्ट यार एक 50 करोड तर डोनेशन करायला पाहिजे. हम्म. तर अगोदर यावं लागेल ना. बरोबर. पण माझी भावना आहे द्यायची तिथं. हम्म. मग तो सोर्स तयार होतो. बरोबर. पण आपलं काय आहे की आपण अगोदर विचारांनी गरीब आहे. हम्म. एवढी कशाला द्यायची? बरोबर. कारण आपण दुसऱ्यांसाठी का करायचं? हम्म. आपण पैसे का खर्च करायचे? अरे नाही, हितच गडबड आहे. लोकांचं हित चुकतंय. बरोबर. ज्यावेळी एखादा व्यक्ती चांगल्या गोष्टींसाठी सदैव धडपड करतो ना, की अरे नाही आपल्याला द्यायचंय यार, 100% त्याला तसे सोर्स भेटतात. करेक्ट. चांगल्या व्यक्तीला येऊन चांगले लोक भेटतात आणि सिगरेट पिणाऱ्याला सिगरेट पिणारच येऊन भेटतो. बरोबर. सिंपल आहे. मला असं वाटतं हे एकदम सोपं गणित आहे. ओके. आता आपण शेवटाकडे येऊयात. आपण कर्म आणि धर्म ह्याच गोष्टीवरती बोलतोय. तर लोकांना, सर्वसामान्य लोकांना, की त्यांचं आत्ताचं जे आयुष्य आहे, त्या आनंदात जगायचं त्यांना आणि सुखी राहायचंय. तर त्यांनी रोजच्या जीवनात 4 अशा कुठल्या गोष्टी किंवा 4 असे कुठले कर्म किंवा धर्म केले पाहिजेत, जेणेकरून आयुष्य सुखी होईल? बऱ्याच लोकांना हा प्रश्न पडतो की एक्झॅक्टली मी डेली रुटीन मध्ये काय करू की ज्याच्यामुळे माझी प्रगती होईल. हां. ठीक आहे. फर्स्ट ऑफ ऑल कर्म आणि धर्म आपण मगाशीपासून बघतोय की दोन्ही एकच गोष्ट आहे. एकाच नाण्याचे 2 बाजू आहेत. तर काय करायला पाहिजे? सर्वात अगोदर इंटेन्शन क्लिअर ठेवा. ओके. म्हणजे इंटेन्शन म्हणजे एकदम क्रिस्टल क्लिअर की आपल्याला एखाद्या व्यक्तीला एखादी गोष्ट देताना त्याचा भाव जो आहे तो चांगला असायला पाहिजे. ओके. समर्पण असायला पाहिजे. हां. दुसरं, साधना करताना काय साध्य करायचंय हां. हे महत्त्वाचं. म्हणजे ध्येय. करेक्ट. ध्येय तुमचा फिक्स पाहिजे. तिसरी गोष्ट, कन्सिस्टन्सी पाहिजे. हां. सातत्य पाहिजे. कितीही कठीण परिस्थिती आली तिथं थांबायचं नाहीये. हं. थांबला तो संपला. बरोबर. मग तुम्हाला जे साध्य करायचंय ते तुम्हाला भेटणारच. बरोबर. चौथी आणि सर्वात महत्वाचे, एक्स्पेक्टेशन 0. हां. ज्यावेळी 0 एक्स्पेक्टेशन ठेवचाल, जे देणार तो देणार. बरं. ह्या भावामध्ये राहावा, नेहमी आनंदी राहाल. एक्स्पेक्टेशन ठेवला, नेहमी दुःखी राहणार. वाह! हे 4 मेन पिलर आहेत असं मला वाटतं. हे मला वाटतं ह्याच गोष्टीवर जर प्रत्येकाने काम केलं तर नक्कीच आयुष्य सुखी आहे.
आणि सरांनी खूप सुंदर हे 4 थॉट किंवा 4 डेली रूटीनमध्ये वापरायच्या म्हणावं किंवा आपण सवयी करून घेण्याच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. ह्या जर आपण पाळल्या तर नक्कीच आनंदात आपलं आयुष्य जाईल. तर खूप वेळ झाला गप्पा मारतोय, आपण आता थांबूयात. तुम्ही येस. तुमचा अमूल्य वेळ दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जय गुरुदेव. आणि पहिल्यांदा असं मला वाटतं, की एकदम मनातून मी बोललो ह्या ओके. गोष्टींवरती. जेव्हा अध्यात्म हा विषय येतो किंवा अ, जेव्हा बऱ्याच वेळी लोकांना क्लॅरिटी नसते ह्या गोष्टींमध्ये, तर मला असं वाटत होतं, की ना कुठं ह्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे. हां. खूप जास्त मी ह्याच्यामध्ये स्तोत्र खूप म्हणतो, मंत्र खूप म्हणतो किंवा हं. खूप जास्त धार्मिक व्यक्ती आहे असंही नाहीये. बरोबर. जे मला कळालंय ते माझ्या भाषेमध्ये मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. हं. बरोबर. आणि तुम्ही हा व्यासपीठ दिलात, हा तुमच्या पॉडकास्टमध्ये मला इन्व्हाईट केलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जय गुरुदेव. जय गुरुदेव. तुम्हाला जर हा पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या पॉडकास्टमध्ये एका नवीन विषयासह. राम